राहुरी मतदारसंघात प्रसाद तनपुरेंची कार्यकर्त्यांना धमकी देण्यात आली आहे। उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार करा, तनपुरेंच्या विरोधात गेलात तर पुढचा विचार करा, अण्णासाहेब बाचकर या कार्यकर्त्याला धमकी देण्यात आली। तनपुरेंनी कार्यकर्त्याला फोनवरून धमकी दिलेली, धमकी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण निर्माण झालं। मला माजी खासदार बापूसाहेब तनपुरे आणि विद्यमान आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांचे वडील यांनी मला फोन केला आणि मला फोनवर त्यांनी धमकी दिली का तनपुरेंच्या विरोधात जायचं एवढं सोपं नाही, तर तुला समजून सांगतो आणि तू आमचं प्राजक्ताचं काम कर आणि नाहीतर शांत बस, असं मला त्यांनी धमकी दिली। माझ्या जीवाला धोका आहे आणि मी आता पोलीस स्टेशनला तक्रार करून संरक्षण मागणार आहे। तर ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आहेत ऐकूया। कुठपर्यंत आला तुझा प्रचार? प्रचार आता चालू आहे। काय म्हणतो करडेले? जय पक्ष संघटनेसोबत चालू आहे प्रचार। कशाचा पक्ष संघटना? आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतलं ना भाजपने। चालते तुझ्या याचा विचार करून ठेव पुढे भवितव्याचं, बरं का? एवढं सोपं नाही आता तनपुरेंच्या विरोधात जाणं, तर सांगून ठेवतो। तुमच्या वैयक्तिक थोडं तुम्हाला विरोध केलाय? नाही सांगून ठेवतो, आता नाही चालत। आता इथून पुढं कोणी काही केलं तर माफ करायचं धोरण आता माझं नाही। आता मला काही मिळवायचं नाही काही नाही, बरं का? पाहून घेणार मी आता कोण कोण आहे त्या ठिकाणी। वैयक्तिक तुम्हाला थोडा विरोध आहे। आता माझ्या संघटनेसोबत ती गेली संघटना का? तुझी संघटना करडेले काय तुझ्या संघटनेच आहे का? हा मी तुम्हाला वैयक्तिक थोडा विरोध केलाय काही तुम्हाला? तू तुझं पाहून ठेव, मग ते आम्ही पण मी लक्षात ठेवेल ना। मग तेव्हा पाहिलं मी माझी तुझी पक्ष संघटना आणि माझं तुमच्याबद्दल काय चूक केली मला सांगा ना तुम्ही। नाही तू शांत पाहिजे, बाकीची गडबड करायची नाही। तुम्ही जेवढं सांगितलं तेवढे प्रचार करायचा प्राजूदादाचा, समजलं ना? हा ठीक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।